देशामध्ये सलग तिसऱ्यांदा सत्तेत आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारचा अर्थात मोदी 3.0 सरकारचा आज शपथविधी दिल्लीमध्ये होतोय। दुसरीकडे याच शपथविधीच्या दिवशी भाजपने उद्धव ठाकरे शिवसेनेला डिवचलेला दिसतंय। दादर येथील शिवसेना भवनासमोर मोदी ओरिजिनल ब्रँड या आशयाचे बॅनर्स भाजपकडून लावण्यात आले आणि या बॅनरची दृश्य आपण पाहतोय। त्यामुळे येत्या काळात पुन्हा एकदा भाजप आणि उद्धव ठाकरे हे सेनेत संघर्ष होणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर मोदी ओरिजिनल ब्रँड असे बॅनर लावलेले पाहायला मिळतात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशामध्ये तिसऱ्यांदा एनडीए सरकार स्थापित होते। या एनडीए सरकारचा आज शपथविधी संध्याकाळी 7 वाजता दिल्लीमध्ये होणार आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती मुंबईमध्ये भाजपने पुन्हा एकदा बॅनरच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केलाय। आपण सध्या शिवसेना भवन समोर उभे आहोत। शिवसेना भवन समोरच्या चौकामध्ये मुंबई भाजपच्या वतीने आशिष शेलार यांचा फोटो लावून एक बॅनर लावण्यात आलाय। त्यामध्ये मोदी हेच ओरिजिनल ब्रँड असल्याचं वाक्य लिहून कुठेतरी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। आपण पाहिलं की या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये कडवा संघर्ष झाला। या संघर्षामध्ये कुठेतरी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपला मात दिली। मुंबईमध्ये अनेक ठिकाणी भाजपचा पराभव झाला। त्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा बॅनरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न भाजपकडून होतोय। भाजपच्या या सगळ्या बॅनरबाजीला कशा प्रकारे उद्धव ठाकरेंच्या वतीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने प्रत्युत्तर दिलं जात आहे आणि हे बॅनर वॉर इथून पुढे कशा प्रकारे नवं स्वरूप धारण करत आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कवितासह मी ओम देशमुख, पुढारी न्यूज, मुंबई।